नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि जय शिवराय. तर मंडळी, आजचा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे, कारण आपण एका टूरला जाणार आहोत. ती म्हणजे ॲक्वालाईन 3 पूर्णपणे तयार झालेली आहे. आपल्या भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी ॲक्वालाईन 3चं उद्घाटन केलेलं आहे. पूर्णपणे ही जी मेट्रो लाईन होती ती पूर्णपणे तयार झालेली आहे आणि लोकांसाठी खुली केलेली आहे. आहे ॲक्वालाईन 3 ही कप परेड पासून चालू होणार आहे, RAJVLR पर्यंत चालणार आहे. सो त्याच्यामध्ये कोणकोणते स्टेशन्स आहेत किंवा इंटर एक्सचेंज आहेत किंवा मेन जे स्पॉट्स आहेत जिथे तुम्ही उतरू शकता, कारण सध्या ही नवीन असल्या कारणाने कोणाला माहीत नाही आहे की या स्टेशनला उतरल्यावर आपण कुठे जाऊ शकतो. ही जी गोष्ट आहे मी तुम्हाला या व्हिडिओमधून कव्हर करणार आहे. आणि मी आता सध्याच्या घडीला आहे कप परेडला. तर मंडळी बघू शकता माझ्या मागे मेट्रोचा जो बोर्ड आहे ॲक्वालाईन 3चा कप परेडचा, आणि ही जी व्हाईट कलरची बिल्डिंग दिसते ती प्रेसिडेंट हॉटेल आहे. आणि इथेच अजून एक मेन लोकेशन आहे वर्ल्ड ट्रेड सेंटर. खूप मोठमोठ्या बिल्डिंग्स आहेत इथे आणि हेरिटेज बिल्डिंगसुद्धा आहेत. सो आता मी इथून माझा प्रवास चालू करणार आहे. सो स्टे ट्यून आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होणार आहे, जराही स्किप करू नका. फ्युचरमध्ये ही मेट्रो लाईन एक गेम चेंजिंग ठरणार आहे पूर्ण मुंबईकरांसाठी. तुमचा जो प्रवास आहे हा सुखकर होणार आहे. सो स्टे ट्यून. तर मंडळी बघू शकता, खूप असं तुम्हाला डीप जावं लागणार, कारण अंडरग्राऊंड मेट्रो असल्या कारणाने खूप खोलवरपर्यंत आहे. जवळजवळ 2 ते 3 माळे तुम्हाला खाली डाऊन जायचं आहे. स्वयंचलित जिने आहेत त्याने सुद्धा जाऊ शकता. आणि खूप डीप खोदल्यामुळे इथे जवळ 2 ते 3 फ्लोअर तुम्हाला खाली जावं लागतं. आणि इथे खाली आलेल्या तुम्हाला मोठमोठे बोर्ड्स लावलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला काही कन्फ्युजन होणार नाही. तिकीट घर कुठे आहे किंवा प्लॅटफॉर्म कुठे आहे. आणि इथे त्यांचे जे काही एम्प्लॉई आहेत ते सुद्धा तुम्हाला हेल्पिंगसाठी आहेत सगळे. तर मंडळी, ही ॲक्वालाईन 3 आहे, तिचा फर्स्ट जी मेट्रो निघते सकाळी 5:55चा टायमिंग आहे आणि शेवटची जी आहे ती 10:30ची आहे रात्री. दर 5 मिनिटाला तुम्हाला ही जी ॲक्वालाईन 3 आहे ती अवेलेबल होणार आहे. तर याचीसुद्धा तुम्ही नोंद घ्या. आणि जर तुम्हाला कप परेडवरून RA किंवा JVLRच्या जे काही मधले स्टेशन्स आहेत तिकडे जायचं असेल तर तुम्हाला 2 नंबर प्लॅटफॉर्मने ट्रॅव्हल करावं लागणार आहे. 1 नंबर प्लॅटफॉर्म लक्षात ठेवा, जो JVLR कडून तुम्ही RA कडून येत असाल टुवर्ड्स कप परेड, साऊथ मुंबईमध्ये येत असाल तर 1 नंबर प्लॅटफॉर्मने तुम्हाला ट्रॅव्हल करायचं आहे. बघा मंडळी, ॲक्वालाईन 3 ची मेट्रो आलेली आहे. आता मी याच्यामधून जाणार आहे JVLR पर्यंत. ही आता आपली ॲक्वालाईन 3 ची जर्नी स्टार्ट झालेली आहे आणि डबल डोअर आहे बघा. 2 डोअरचं प्रोटेक्शन आहे. त्यामुळे ही जी ॲक्वालाईन 3 आहे ती 1, 2 आणि 3 अशा फेजमध्ये पूर्ण करण्यात आली होती. पहिला फेज जो होता तो RAJVLR टू BKC असा कंप्लीट करण्यात आला होता. आणि त्यानंतर BKC टू आचार्य अत्रे वरळी, आचार्य अत्रे म्हणून स्टॉप आहे तो वरळीतच येतो. आणि नंतर आता जो फायनल स्ट्रेच होता आचार्य अत्रे टू कप परेड, हा आत्ता नव्याने चालू करण्यात आलेला. आणि अशा प्रकारे हे जे काही तिन्ही फेज होती ती पूर्णपणे सर्व जे काही आपले पब्लिक्स आहेत त्यांच्यासाठी ओपन करण्यात आलेले आहेत काही दिवसांपूर्वीच. म्हणजे इथे बघू शकता आता नेक्स्ट स्टेशन आलेलं आहे विधान भवन. आणि इथे जे काही आपल्या भारतातील सगळ्या ज्या काही राजकीय घडामोडी आहेत ते इथूनच केले जातात. तर मंडळी, आता मी तुम्हाला दाखवलं विधान भवन स्टेशन गेलं आणि जे काही आपल्या भारतातील राजकीय घडामोडी आहेत ते इथेच होतात. मला वाटतं थोड्या दिवसांनी मंत्री महोदय सुद्धा ह्या मेट्रो ॲक्वालाईन 3नीच प्रवास करतील आणि जी काय त्यांची विधान भवनातली कामं असतील ती इथून केली जातील. बघूया आता पुढे. तर मंडळी, आता आलेलं आहे चर्चगेट स्टेशन आणि इथून तुम्ही जी वेस्टर्न लाईनचं मेन स्टेशन आहे वेस्टर्न लाईन चर्चगेटला जाऊ शकता. दिस इज अ मोस्ट इम्पॉर्टंट स्टेशन, चर्चगेट मेट्रो. इथून तुम्ही चर्चगेट स्टेशनला इंटरचेंज करू शकता. आता आलेला आहे हुतात्मा चौक. फ्लोरा फाउंटन आहे किंवा ज्या मोठमोठ्या बिल्डिंग्स आहेत तुम्ही इथे
उतरू शकता हुतात्मा चौकला. मंडळी हे एक सर्वात इम्पॉर्टंट स्टेशन आहे. CST ला इंटरचेंज करण्यासाठी तुम्हाला इथे उतरावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हुतात्मा चौक नंतर तुम्हाला ते स्टेशन आहे इथे ॲक्वालाईन 3 मध्ये. इथे तुम्ही इंटरचेंज करू शकता. जी सेंट्रल लाईन आहे आपली त्याला तुम्ही डायरेक्ट कनेक्ट करू शकता या प्लॅटफॉर्मवरून. तर छत्रपती शिवाजी टर्मिनस नंतर आपल्याला नेक्स्ट स्टेशन आहे कालबादेवी स्टेशन. कालबादेवी स्टेशन आहे ॲक्वालाईन 3चं. बघा ही कालबादेवी आहे, गजबजलेला एरिया आहे. खूप म्हणजे अशी रश असते की पाय ठेवायला पण जागा नसते आणि बिझनेस एरिया आहे पूर्णपणे. आणि त्याच्या खाली अंडरग्राऊंड मेट्रो बनवलेली आहे आपले जे काही पंतप्रधान आहेत त्यांच्या विचारातून. तर मंडळी कालबादेवीमध्ये तुम्हाला जवळजवळ 100 ते 150-200 वर्ष पूर्वीच्या ज्या काही बिल्डिंग्स आहेत त्या तुम्हाला हेरिटेजमध्ये आहेत आणि त्याच्या खाली त्यांच्या बेसला जराही धक्का न लावता अशी अंडरग्राऊंड मेट्रो बनवणं म्हणजे वाखाणण्याजोगं आहे. आणि खूप रश असते कालबादेवीमध्ये आणि हा एक जो स्पॉट आहे तो खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे कालबादेवीचा. आणि यानंतर मला वाटतं तिथे खूप गर्दी होणार आहे कालबादेवी स्टेशनला. आता याच्यानंतर बघूया आपण कोणतं स्टेशन आलंय. आता त्यानंतर आहे गिरगाव स्टेशन. आणि मंडळी इथून तुम्ही गिरगाव चौपाटीला जाऊ शकता. बघा गिरगाव स्टेशन आलेलं आहे ॲक्वालाईन 3 मध्ये. जे काही प्रवासी चौपाटीसाठी येतात त्यांच्यासाठी खूप सोयीस्कर ठरणार आहे. त्याच्यानंतर आहे स्टेशन ग्रँड रोड मेट्रो. आणि इथून तुम्ही ग्रँड रोड स्टेशन आहे जे वेस्टर्न लाईनचं स्टेशन आहे त्याला तुम्ही इंटरचेंज करू शकता. लोकलनी तुम्ही प्रवास करू शकता या ॲक्वालाईन 3च्या स्टेशनवरून ग्रँड रोड मेट्रो. आता नेक्स्ट बघूया कोणतं स्टेशन आहे. तर मंडळी आहे त्याच्यानंतरचं जे स्टेशन आहे ते जगन्नाथ शंकर शेठ मेट्रो म्हणून आहे. तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. हे तुम्हाला बॉम्बे सेंट्रल स्टेशनला इंटरचेंज करू शकता तुम्ही. ज्या काही लांब पल्ल्याच्या मेल्स आहेत किंवा वेस्टर्न लाईनमधील जे काही लोकल्स आहेत तुम्ही इथे इंटर एक्सचेंज करू शकता. जगन्नाथ शंकर शेठ मेट्रो. कन्फ्यूज होऊ नका. बॉम्बे सेंट्रल स्टेशनला तुम्ही इथे जाऊन ॲक्सेस मिळेल तुम्हाला या मेट्रो स्टेशनवरून. नेक्स्ट स्टेशन आहे महालक्ष्मी मेट्रो. आणि इथून तुम्ही महालक्ष्मी मंदिरासाठी सुद्धा जाऊ शकता. खूप जवळच आहे. आणि हाजी अली म्हणून एक फेमस आहे तिथे सुद्धा जाऊ शकता. पेडा रोड असू दे, नेपेन्सी रोड आहे, या स्टेशन तुम्ही जवळ आहे हे एकदम. आणि महालक्ष्मी रेल्वे स्टेशन आहे ते इंटरचेंज करू शकता. त्याच्यानंतर आहे सायन्स सेंटर म्हणजे नेहरू सायन्स सेंटर जे वरळीला आहे. इथून तुम्हाला मोठमोठे जे काही बिझनेस हब्स आहेत तिकडे तुम्हाला ॲक्सेस मिळेल डायरेक्ट. मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो कुठे कुठे जाता येईल तुम्हाला या ॲक्वालाईन 3च्या स्टेशनला उतरल्यावर. विज्ञान केंद्र नेहरू सायन्स सेंटर वरळीला येते. आणि मंडळी सायन्स सेंटर म्हणून एक स्टेशन आहे ते आहे आपलं वरळी नेहरू सायन्स सेंटर इथेच आहे. पण त्या स्टेशनचं महत्त्व मी तुम्हाला सांगतो. तिथून तुम्हाला लोअर परेलला जाता येईल आणि जिथे मोठमोठे कंपन्यांचे ऑफिसेस आहेत. पॅलॅडियम आहे, कमला मिल आहे, जे काही एम्प्लॉई तिकडे काम करतात त्यांच्यासाठी सुद्धा ते सोयीस्कर स्टेशन ठरणार आहे सायन्स सेंटर. सो खूप महत्त्वाचं स्टेशन आहे ते. पुढे फ्युचरमध्ये तिथे भरपूर गर्दी होण्याची शक्यता आहे कारण जो लोअर परेल एरिया आहे त्याच्यामध्ये भरपूर बिझनेसेस आहेत, मोठमोठ्या कंपन्यांचे ऑफिसेस आहेत. सो सायन्स सेंटरला तुम्ही उतरून एक 10 मिनिटावरच पॅलॅडियम आहे आणि एक 15 मिनिटानंतर तुम्ही कमला मिल असेल किंवा अजून लोढा पार्क आहे, असे मोठमोठे टॉवर सुद्धा तिथे आहेत. लोअर परेल स्टेशन आहे. सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट स्टेशन. त्यानंतर आहे हे आचार्य अत्रे चौक जे वरळीतच येतं. वरळी नाका जवळ आहे. तुम्ही इथून वरळी सिफेसला जाऊ शकता. पोद्दार हॉस्पिटल्स आहेत जे असे फेमस ते लोकेशन्स आहेत. तुम्ही या ॲक्वालाईन 3च्या स्टेशनला उतरू शकता इथे तिकडे जाण्यासाठी. आचार्य अत्रे चौक. तर त्यानंतर आहे वरळी आणि इथे तुम्ही वरळी सिफेसला जाऊ शकता. शश्मीरा आहे. आपली वरळी फायर ब्रिगेड सुद्धा इथेच आहे. त्यानंतर वरळी गाव आहे. बेंगॉल केमिकल्स यासाठी तुम्हाला इथे या प्लॅटफॉर्मला उतरता येईल ॲक्वालाईन 3च्या इथे आणि तुम्हाला खूप सोयीस्कर ठरेल जर तुम्ही इथे उतरलात तर.
हे जवळचे जे काय मेन स्पॉट आहेत ते तुम्हाला मी सांगितलं. त्यासाठी जायचं असेल तर तुम्हाला इथे वरळी म्हणून ॲक्वालाईन 3चं स्टेशन आहे, तिकडे उतरा. तर मंडळी याच्यानंतर आहे सिद्धिविनायक मेट्रो स्टेशन. सिद्धिविनायक मंदिर अगदी एक बाहेर पडल्या 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि जे काय भाविक आहेत जे सिद्धिविनायकला येतात त्यांच्यासाठी खूप महत्वाचं स्टेशन आहे हे. तर मंडळी माझ्यासोबत एक फॅमिली आहे, त्यांना विचारा, दादा कुठून चालू केला प्रवास या लाईनचा? आम्ही लोकांनी सीप्सून चालू केलं. सीप्सून चालू केलं. आता चाललात कुठे? आम्ही लोक सिद्धिविनायकला चाललेत. असं कधी तुम्ही म्हणजे इमॅजिन केलं होतं का तुम्ही सीप्स वरनं बसायला आणि डायरेक्ट सिद्धिविनायकला पोहोचाल? नाही, असं नव्हतं. आणि सिद्धिविनायकच्या एक्झॅक्ट समोरच आहे, तर आम्हाला अजून चांगलं पडत आहे. डोर टू डोर मिळत आहे, तर चांगलं आहे आमच्यासाठी. एकदम 2 मिनिटाच्या अंतरावर आहे डायरेक्ट सिद्धिविनायक मंदिर. कसं वाटतंय इथे प्रवास करताना? इथे प्रवास करताना फार चांगलं वाटतंय. एकदम असं कोणाकडे पैसे नसेल पण फोन असेल ना तरी ते लोक दारा टू दार एकदम इझिली जाऊ शकतात, कारण की व्हॉट्सअपनी आहे, ऑनलाईन आहे. ओके. तर त्या रीतीने चांगलं आहे सगळं. हे बघा सगळे जे काय मित्रमंडळी आहेत एन्जॉय करतायत संडेची मॉर्निंग मेट्रोने, ॲक्वालाईन 3ने. व्हेरी नाईस. त्यानंतर आहे दादर मेट्रो आणि या ॲक्वालाईन 3च्या स्टेशनला उतरून तुम्ही शिवाजी पार्कला जाऊ शकता. सेना भवन आहे. पूर्णपणे तुम्ही सगळे जे काय मेन लोकेशन आहे तिकडे सगळीकडे जाऊ शकता. दादर चौपाटीला जाऊ शकता. हे खूप महत्त्वाचं स्टेशन आहे दादर मेट्रो. शिवाजी पार्क, सेना भवन आणि तुम्ही दादर स्टेशन पण एक 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि मंडळी कप परेड वरनं जर तुम्हाला JVLR ला जायचं असेल तर निदान 1.5 ते 2 तास तुम्हाला पाहिजे ट्रॅव्हलिंग साठी. लक्षात घ्या. म्हणजे जर तुम्ही बाईकनी जात असाल, कारनी जात असाल आणि ट्रॅफिक जास्त असेल तर मग विषय सोडून द्या. ह्याच्यामधून तुम्ही बसून एकदम AC मध्ये फक्त 1 तासामध्ये तुम्ही कप परेड वरून JVLR ला पोहोचणार आहे. याची तुम्ही नोंद घ्या. तर मंडळी आता आलेलं आहे शीतलादेवी मंदिर. इथे तुम्ही शीतलादेवी मंदिरला तर जाऊ शकता. माहीम एरिया असणार आहे. आणि तुम्ही इथून हिंदुजा हॉस्पिटलला सुद्धा जाऊ शकता. हे सुद्धा एक इम्पॉर्टंट स्टेशन आहे ॲक्वालाईन 3चं. शीतलादेवी मंदिर माहीममध्ये आहे. तुम्ही हिंदुजा हॉस्पिटलला सुद्धा इथून जाऊ शकता, जवळ आहे. आता नेक्स्ट स्टेशन आहे धारावी. आणि ही जगातील सर्वात मोठी स्लम एरिया आहे हा. आणि भरपूर पॉप्युलेटेड आहे. खूप माणसं इथे राहतात. आणि मला वाटतं फ्युचरमध्ये खूप या जी काय ॲक्वालाईन 3चं आहे याचा खूप वापर होईल या ठिकाणी. खूप इम्पॉर्टंट स्पॉट आहे हा मुंबईतला. आणि मंडळी जी काय BKC म्हणून मेट्रो स्टेशन आहे तिथे कसं आहे, बांद्रा स्टेशनला आल्यावर तुम्हाला जे ऑटो रिक्षा आहेत त्या म्हणजे खूप त्रासदायक ठरतात. कधी कधी आवाकस हवा जे काय रेट्स असतात ते सांगतात. पण ह्या लाईनमुळे जो काही कर्मचारी वर्ग आहे त्यांना खूप सोयीस्कर ठरणार आहे. ही जी आता जी काय पूर्ण फायनल स्ट्रेच केलेलं आहे, 3 ॲक्वालाईन चालू झालेले आहेत. फर्स्ट फेज तर पहिलाच झाला होता. सेकंड आणि आता थर्ड जो स्ट्रेच आहे आचार्य अत्रे टू कप परेड, तर खूप सोयीस्कर होणार आहे. BKC हे महत्त्वाचं स्टेशन ठरणार आहे. कारण इकडे जे काही आपले मुंबईची जी काही मोठमोठे बिझनेसेस आहेत किंवा व्यवसाय आहेत, कंपन्या आहेत, त्यांचं मेन ऑफिसेस इथे BKC मध्ये आहेत. आणि हे एक मोस्ट इम्पॉर्टंट स्टेशन ठरणार आहे फ्युचरमध्ये. त्यानंतर आहे बांद्रा कॉलनी. इथून तुम्ही बांद्रा गव्हर्नमेंट कॉलनीला जाऊ शकता, खार ईस्टला जाऊ शकता. आणि मंडळी ही जी ॲक्वालाईन आता पूर्ण कंप्लीट झालेली आहे तिची मिनिमम जे तिकीट आहे हे 10 रुपये आहे. आणि जर मॅक्झिमम पूर्ण तुम्ही कप परेड टू JVLR केलात किंवा JVLR टू कप परेड केलात तर 70 रुपीज मॅक्झिमम आहे. तर इट्स अ बेस्ट डील. कारण तुम्हाला एवढ्या कमी रेट्समध्ये तुम्हाला एवढी चांगली सुविधा अनुभवायला मिळणार आहे. कारण एकदम AC आहे, खूप छान इथे व्यवस्था आहे. सो तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत आणि जर तुम्हाला डेली लाईफमध्ये सुद्धा तुम्ही ही व्यवस्थेचा एन्जॉय करू शकता. मंडळी त्यानंतर आहे सांताक्रूज मेट्रो. आणि इथून तुम्ही सांताक्रूजला जाऊ शकता. सांताक्रूज जे काय रेल्वे स्टेशन आहे तिथे सुद्धा जवळच आहे, तर तुम्ही इथे उतरू शकता. तर मंडळी हा सर्वात महत्त्वाचं स्टेशन आहे
छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट T1 टर्मिनल 1ला तुम्ही इथून जाऊ शकता. सोयीस्कर पडणार आहे तुम्हाला. मंडळी बघा इथे एक लहान मुलगी त्याची फॅमिली बरोबर आहे आणि किती एन्जॉय करते आहे. तर मंडळी माझ्यासोबत एक सर आहेत, त्यांचा अनुभव जाणून घेऊया प्रवासाबद्दल. सर कहाँ से अभी आपने पकड़ा है मेट्रो ये? मैं अंधेरी टर्मिनल 2 से पकड़ा हूँ अच्छा हाँ. और अभी आप एयरपोर्ट से आए हो? एयरपोर्ट से आया हूँ. ओके, अभी कहाँ पे जाएंगे? मैं बीकेसी जाऊंगा. अच्छा बीकेसी जाएंगे. क्या बताएंगे इसके बारे में, ये मेट्रो के बारे में? अंधेरी से बाय रोड जाने से आधा पौना घंटा निकल जाएगा अरे और बाप. मेट्रो से आने से 10 से 12 मिनट 10 से 12 मिनट में आप बीकेसी. विदाउट ट्रैफिक और टाइम भी बच जाएगा और जल्दी से पहुंच भी जाएंगे. वेरी नाइस. बहुत अच्छा लग रहा है आपको ये Yeah. जो चालू किया है. बहुत अच्छी फैसिलिटीज है. थँक्यू सर. टर्मिनल 1 नंतर तुम्हाला सहार रोड स्टेशन लागणार आहे. इकडे तुम्ही सहार गावला जाऊ शकता, कार्गोला जाऊ शकता. जे कोण एम्प्लॉई आहेत, कर्मचारी आहेत, त्यांच्यासाठी हे स्टेशन खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. त्यानंतर आहे छत्रपती महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2. ज्यांचे जे काय फ्लाईट्स असतील टर्मिनल 2ला तर ते इकडे उतरू शकतात. हा पण एक इम्पॉर्टंट स्टेशन आहे ॲक्वालाईन 3चा. टर्मिनल 2साठी जे काही प्रवासी येणार आहेत त्यांच्या फ्लाईट्स असतील ते इथे ते उतरू शकतात आणि आपल्या आपल्या फ्लाईटला वेळेवर पोहोचू शकतात विदाऊट एनी ट्रबल. त्यानंतर आहे मरोळ नाका. हे एक इम्पॉर्टंट स्टेशन आहे. का ते मी तुम्हाला सांगतो आता. तर मंडळी मी मगाशी तुम्हाला सांगितलं की मरोळ नाका हे एक इम्पॉर्टंट ॲक्वालाईनचं स्टेशन ठरणार आहे, कारण इथून तुम्हाला एक इंटरचेंज मिळणार आहे. तुम्ही जी मेट्रो आहे वर्सोवा टू घाटकोपर, तुम्ही तिकडे ट्रॅव्हल करू शकता जर मरोळ नाक्याला उतरलात तर. म्हणून मी सांगितलं की मरोळ नाक्याला गर्दी होण्याची शक्यता आहे, कारण तो इंटरचेंज करायला मिळतं आपल्याला घाटकोपर टू वर्सोवा जी मेट्रो आहे त्यासाठी. त्यानंतरचं स्टेशन आहे MIDC अंधेरी आणि हे पण एक महत्त्वाचं स्टेशन आहे, कारण इथे मोठमोठ्या कंपनीज आहेत, त्यामुळे जे काही एम्प्लॉई येतात त्यांना सोयीस्कर ठरणार आहे स्टेशन MIDC अंधेरी. तर मंडळी हे आहे सिप्स स्टेशन. कधी इमॅजिन सुद्धा नव्हतं केलं की आपण सिप्सला पण बाय मेट्रोने उतरू, कारण तुम्हाला अंधेरी स्टेशनला येऊन जवळजवळ अर्धा पाऊण तास लाईन लावायला लागते बससाठी आणि त्याच्यानंतर तुम्हाला सिप्सला बस मिळते. आणि बघा सिप्स पण चालू झालेलं आहे. हे ऑलरेडी चालू झालेलं पहिल्या फेजमध्ये. पूर्ण तुम्हाला तिन्ही लाईन एकत्र कव्हर करतोय. तर मंडळी आता मी चाललेलो आहे शेवटच्या स्टेशनकडे जे आहे RAJVLR आणि बघू शकता किती मोठं त्यांचा डेपो आहे हे मेट्रोचं. आणि तुम्ही भुयारीमधून पहिल्यांदा बाहेर येत आहे आणि इथे बघा सगळ्या जे काही ट्रेन्स आहेत त्या प्लॅटफॉर्मला लागलेल्या आहेत. ॲक्वालाईन 1, 2, 3 सगळ्या. आणि केवढं मोठं कारशेड आहे बघा. तर मंडळी मी आता उतरलेलो आहे RAJVLRला. हे शेवटचं स्टेशन आहे हे ॲक्वालाईनचं. हे 1, 2 आणि 3 अशा फेजमध्ये बनवलं होतं. तर आता मी एक्झिट करतो. तर मंडळी मी तुम्हाला कप परेडपासून JVLRचा जो काही प्रवास होता तो मी सगळा तुम्हाला दाखवलेला आहे या व्हिडिओमध्ये. कोणकोणते स्टेशन्स येतात आणि कोणते कोणते तुम्हाला इंटरचेंज आणि ॲक्सेस मिळतील डायरेक्ट, म्हणजे तुमचा जो काही प्रवास आहे सोयीस्कर होईल. त्याच्यामध्ये इंटरनॅशनल एअरपोर्ट्स आहेत, सिद्धिविनायक मंदिर आहे, म्हणजे गिरगाव चौपाटी आहे, हुतात्मा चौक, कालबादेवी, BKC, हे सगळे जे काही इम्पॉर्टंट स्पॉट्स आहेत ह्या ॲक्वालाईन 1, 2, 3 मध्ये कव्हर केलेले आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा. तुम्हाला जर व्यवसायासाठी किंवा बिझनेससाठी किंवा मीटिंग्स असतील किंवा तुम्ही डेली प्रवासासाठी साऊथ मुंबईत जात असाल कामासाठी वगैरे, तरी इट्स अ बेस्ट. आणि म्हणजे जो कर्मचारी वर्ग आहे जो सबअर्बनमधून साऊथ मुंबईला कामाला जातो त्यांच्यासाठी सुद्धा खूप एक इम्पॉर्टंट आणि गेम चेंजिंग ही ॲक्वालाईन ठरणार आहे. तर तुम्ही त्याचा आनंद घ्या. पहिला एकदा फॅमिलीसोबत जाऊन एन्जॉय करा, जेणेकरून तुम्हाला सगळं माहिती पडेल. आणि मंडळी हा जो मी प्रवास कप परेड टू RAJVLRचा केलेला आहे हा मला जवळजवळ 60 मिनटं 55 to 60 मिनिट्स याच्यामध्ये लागलेला, म्हणजे 1 hour लागलेला आहे. जिथे जर तुम्ही बाय कारने किंवा बाईकने ट्रॅव्हल कराल तर मिनिमम तुम्हाला एक 1.5 ते 2 तास. का म्हणतो ट्रॅफिकच्या अनुषंगाने बोलतोय,
कमीत कमी तुम्हाला 1.5 ते 2 तास लागणार आहेत. म्हणजे बघा किती तुमचा वेळ वाचणार आहे आणि तुम्ही एकदम सुखाचा प्रवास करणार आहे या ॲक्वालाईनमधून. आणि मंडळी, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींना सर्वांना शेअर करा, जेणेकरून ही जी काही सुविधा भारत सरकारने चालू केलेली त्याचा आनंद घेता येईल. आणि असेच जर इंटरेस्टिंग व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाल्या पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.